नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर चौधरी आणि तुमचं स्वागत आहे होमिओपॅथी विथ डॉक्टर चौधरी या चॅनलवर. आज आपण होमिओपॅथीच्या सर्वात महत्त्वाच्या विषयाची सुरुवात करणार आहोत. डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांच्या ऑर्गन ऑफ मेडिसिनमधील पहिलं सूत्र म्हणजेच ॲफोरिझम नंबर फर्स्ट. द फिजिशियन इज हाय अँड ओनली मिशन इज टू रिस्टोर द सिक टू हेल्थ टू क्युअर ॲज इट इज टर्म्ड. म्हणजे याचा मराठीत अर्थ असा की डॉक्टरांचे सर्वात महत्त्वाचे आणि एकमेव ध्येय म्हणजे आजारी व्यक्तीला पुन्हा निरोगी करणे, म्हणजेच त्याला बरे करणे. हे वाक्य खूप छोटे आहे, पण यामध्ये संपूर्ण होमिओपॅथीचं ज्ञान दडलेलं आहे. आता हेच सगळे ॲफोरिझम जे आहेत ते विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्यांना पण होमिओपॅथी शिकायला आवडते याच्यासाठी हे जे ॲफोरिझम आहे मी ते मराठीमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ओके, सो याचा अर्थ समजून घेऊया. डॉक्टर हॅनिमन सांगतात की डॉक्टरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ रोगाचे नाव सांगण्यासाठी किंवा चाचण्यांचे अहवाल पाहण्यासाठी करू नये. खरे ध्येय म्हणजे रुग्णाला परिपूर्ण निरोगी करणे होय. म्हणजेच फक्त लक्षणे दाबणे नाही, फक्त वेदना कमी करणे नाही, तर रोगाच्या मूळ कारणावर उपचार करून रुग्णाचे आरोग्य व्यवस्थित करणे होय. तर त्याचं पहिली लाईन अशी की रिस्टोर द सिक टू हेल्थ. म्हणजे नक्की काय? याचा अर्थ रुग्णांची शारीरिक, मानसिक आणि भावनिक अवस्था जी आहे ती संतुलित करणे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर जर एखाद्या रुग्णांना वारंवार मायग्रेन होत असेल आणि औषधी घेतल्यावर काही वेळ आराम मिळत असेल, पण पुन्हा पुन्हा त्रास होत असेल तर केवळ तात्पुरते नियंत्रण आहे. मग होमिओपॅथीमध्ये काय करते? तर होमिओपॅथी उपचार करत आहे की मायग्रेन होण्याची प्रवृत्ती कमी व्हावी आणि रुग्णांचे संपूर्ण आरोग्य सुधारावे याच्यावर लक्ष केंद्रित करते. सेकंड पॉईंट, हाय अँड ओनली मिशन म्हणजे काय? हॅनिमन यांनी हाय अँड ओनली हे शब्द इथे मुद्दाम वापरलेले आहे. याचा अर्थ असा की डॉक्टरांचे सर्वात मोठे कर्तव्य म्हणजे रुग्णांना बरे करणे. कीर्ती, पैसा, प्रसिद्धी यापेक्षा रुग्णाचे आरोग्य अधिक महत्त्वाचे आहे असं त्यांना वाटायचं. प्रत्येक उपचारामध्ये हा उद्देश असलाच पाहिजे. आजच्या काळातील महत्त्वाचं म्हणजे आज वैद्यकीय शास्त्र खूप प्रगत झालेले आहे. अनेक तपासण्या, आधुनिक साधने सगळं काही उपलब्ध आहे. परंतु कोणतीही उपचार पद्धती असो, शेवटचा एकच ध्यास असला पाहिजे की रुग्णाला निरोगी करणे. होमिओपॅथीचा हाच विचार ऑर्गनॉनच्या या पहिल्या ॲफोरिझममध्ये डॉक्टर हॅनिमनने मांडला आहे. हीच होमिओपॅथीची पायाभरणी आहे आणि पुढील सर्व ॲफोरिझम समजण्यासाठी हे सूत्र खूप महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि होमिओपॅथी विथ डॉक्टर चौधरी या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागात आपण ऑर्गनॉनचे ॲफोरिझम नंबर 2 हे अगदी सोप्या मराठी भाषेत समजून घेणार आहोत. धन्यवाद.